नमस्कार. भावार्थ संतवाणीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. संतांची वाणी म्हणजे केवळ शब्द नव्हे तर सुखी जीवनाचा खरा मार्ग आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात मनाला शांती देणारा एक अभंग आणि त्याचा आपल्या आयुष्याशी असलेला संबंध आज आपण उलगडणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील विचारांचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग होतो हे आम्ही विशेष रीतीने स्पष्ट केले आहे. चला तर मग भक्तीच्या या प्रवासात सहभागी होऊया. विचार करा, जर मी तुम्हाला म्हटलं की एका मुंगीने हत्तीला दूध पाजलं किंवा एका सशाने सिंहाचा शिकार केली, तर तुम्ही मला वेड्यात काढाल ना? पण 700 वर्षांपूर्वी संत नामदेव महाराजांनी एका अशा अभंगाची रचना केली आहे जो ऐकायला तर अशक्य वाटतो, पण त्याचा अर्थ समजला तर तुमच्या जगण्याची दिशा बदलू शकतो. हा अभंग म्हणजे तुमच्या मेंदूला दिलेलं एक चॅलेंज आहे. चला तर मग जाणून घेऊया या चमत्कारी शब्दांमागचं ते गुपित जे तुमचं आयुष्य बदलू शकतं. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. 1. मुंगी व्याली शिंगी झाली. अहंकार आणि बुद्धीचे रूपांतर. मुंगी म्हणजे आपला सूक्ष्म अहंकार किंवा जीव, जो अत्यंत लहान आणि नगण्य आहे. जेव्हा साधनेत हा सूक्ष्म अहंकार सात्विक होतो, तेव्हा त्यातून सात्विक बुद्धी किंवा विवेक जन्माला येतो. शिंगे हे सामर्थ्याचे प्रतीक आहेत. जो जीव स्वतःला हतबल समजत होता, त्याला जेव्हा ज्ञानाची शिंगे फुटतात, तेव्हा त्याचे रूपांतर शक्तीत होते. या अवस्थेतून जो अनुभव येतो तो दुधासारखा सात्विक आणि तृप्त करणारा असतो. योगशास्त्रात 17वी कळा महत्त्वाची मानली जाते. हा अमृताचा वर्षाव इतका मोठा असतो की तो पूर्ण देहाच्या सप्तचक्रांना, रांजणांना ओलांडून भरून वाहतो. हे तृप्तीचे दूध इतके प्रचंड आहे की मनाच्या आणि इंद्रियांच्या हत्तींना, जे एरवी अनावर असतात, ते शांत करते आणि तृप्त करते. नैतिक धडा. आपली क्षमता आणि वास्तवाचे भान ठेवावे. आभासी सुखाच्या मागे धावू नये. आजच्या डिजिटल युगातील उपयोग. सोशल मीडियावर, इन्फ्लुएन्सर कल्चरमध्ये स्वतःचे आयुष्य अतिशय भव्य करून दाखवण्याची जी स्पर्धा लागली आहे, ती रोखण्यासाठी हा विचार महत्त्वाचा आहे. उदाहरणे. एखादी छोटी स्टार्टअप कंपनी सुरुवातीलाच अवास्तव व्हॅल्युएशन दाखवते, मुंगी शिंगी होणे, पण प्रत्यक्षात तिचा नफा शून्य असतो. जेव्हा फुगा फुटतो तेव्हा गुंतवणूकदारांचे नुकसान होते. लग्नासाठी कर्ज काढून केलेला अफाट खर्च. ऐपत नसताना समाजाला दाखवण्यासाठी केलेला दिखावा, म्हणजे 17 रांजण भरून दूध असल्याचा भास निर्माण करणे होय. 2. आम्ही लटिके न बोलू. सत्याचा आग्रह. संत सांगतात की हे वर्णन बाह्य जगाला खोटे वाटेल, पण ज्याने अंतर्यामी अनुभव घेतला आहे त्याच्यासाठी हेच एकमेव सत्य आहे. भौतिक जग हेच मुळात माया खोटे आहे. 3. उडत चिमणी चरत चाले. मनाची एकाग्रता. हे मानवी चंचल मनाचे प्रतीक आहे. मन जेव्हा स्थिर होऊन आत्मस्वरूपाच्या तृणात चरते, रमिते, तेव्हा त्याचे डोळे, ज्ञानदृष्टी वाटी एवढे मोठे होतात, म्हणजे त्याची दृष्टी विशाल होते. त्याला संपूर्ण सृष्टीत ईश्वर दिसू लागतो. राळा हा अत्यंत सूक्ष्म असतो, पण ज्ञानाच्या प्रकाशात तो सूक्ष्म दोषही गाडग्या एवढा मोठा स्पष्ट दिसू लागतो. नैतिक धडा. चंचलतेवर नियंत्रण मिळवून दृष्टी निर्मळ ठेवा. डिजिटल युग. सतत नोटिफिकेशन तपासण्याची सवय आणि दुसऱ्याच्या आयुष्यात काय चालले आहे हे पाहण्याची वाटी एवढी मोठी झालेली उत्सुकता ही मानसिक शांती भंग करत आहे. उदाहरणे. केवळ लोभापोटी वाटी एवढे डोळे चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करणे आणि फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउटमुळे सर्वस्व गमावणे. अफवांना बळी पडणे. चिमणीसारख्या छोट्या माहितीचा उदा, फेक न्यूज बाऊ करून समाजात भीती पसरवणे. 4. शेळी करी घुसळण. इंद्रियांचे नियमन. शेळी म्हणजे आपली मायावी वृत्ती. जेव्हा ती स्वतःला घुसळून आत्मचिंतन करून काढते, तेव्हा मांजर, साधकाचे चित्त, जे एरवी विषयांच्या मागे धावते, ते आता लोणी, आत्मसाक्षात्कार काढू लागते. जेव्हा ज्ञानाचा प्रकाश येतो, तेव्हा मनातील विकारांचे उंदीर देश सोडून पळून जातात. नैतिक धडा. कामाचे श्रेय योग्य व्यक्तीला मिळायला हवे आणि दुसऱ्याच्या कष्टावर डल्ला मारण्याची वृत्ती सोडून द्यावी. उदाहरणे. एखादा कर्मचारी रात्रंदिवस मेहनत करतो, शेळी, पण त्याचे प्रेझेंटेशन चोरून त्याचा बॉस बढती घेतो, मांजर. सामान्य जनता टॅक्स भरते आणि कष्ट करते, पण भ्रष्ट अधिकारी किंवा मध्यस्थ त्या पैशातून स्वतःची घरे भरतात. 5. पाण्यात कासव गीत गाय. शांती आणि आनंद या भवसागरात राहूनही कासव, इंद्रिये आकसत घेणारा साधक, आनंदाने गाणी गातो. वनात एकांतात बुद्धी आनंदाने नाचू लागते. जो कधी काळी अज्ञानी होता तो आता पुस्तक वाचतो, म्हणजे त्याला आत्मज्ञान प्राप्त झाले आहे. नैतिक धडा. मुखवटे उतरवून स्वतःच्या मूळ स्वभाव धर्माप्रमाणे जगा. डिजिटल युग. सोशल मीडियावर प्रत्येकजण स्वतःला तज्ज्ञ, एक्सपर्ट समजतो. ज्या विषयाचा गंध नाही त्यावर भाष्य करणे म्हणजे कासवाने गायलेले गाणे होय. उदाहरणे. पालक आपल्या पाल्याला त्यांच्या आवडीचे क्षेत्र सोडून कोल्हा भलत्याच ग्लॅमरस करिअरमध्ये नाचणे ढकलतात, ज्यामुळे मुलाचे मानसिक स्वास्थ्य बिघडते.
चुकीचे सल्ले देणारे लाईफ कोचेस जे स्वतःचे आयुष्य सावरू शकत नाहीत पण जगाला यशाचे मंत्र देतात. 6. कांतणी घरीन लग्न लागले. कर्माचे फळ. सरडा जसा रंग बदलतो तसे आपले मन रंग बदलते. पण आता तो कणिक कांडत आहे म्हणजे तो कर्मात स्थिर झाला आहे. घुबड. अंधारातील जीव ज्याला ज्ञानाचा प्रकाश सहन होत नव्हता तो आता मांडे रांधत आहे, ब्रह्मरसाची मेजवानी तयार करत आहे. 7. सशाने सिंह ग्रासीला. दुबळ्याचे सामर्थ्य. एक सामान्य साधक जेव्हा नामस्मरणाचे बळ मिळवतो तेव्हा तो सिंह काळाचा किंवा मृत्यूचा दरारा गिळून टाकतो. मृत्यूचे भय संपते. बेडूक जेव्हा लोटे पूर आणतो तेव्हा समजावे की भक्तीचा पूर इतका मोठा आहे की त्यात अहंकाराचे पर्वत वाहून गेले आहेत. नैतिक धडा. आपल्यातील सिंहासारख्या आत्मबळाला जागृत ठेवा. भीतीला ससा वरचढ होऊ देऊ नका. उदाहरणे. एक अज्ञात ट्रोल्सचा गट. ससा. एखाद्या कर्तृत्ववान व्यक्तीला सिंह मानसिकदृष्ट्या खच्ची करतो. एक छोटी वाईट सवय ससा माणसाच्या संपूर्ण ध्येयवादाला सिंह गिळून टाकते. 8. लटिकेन म्हणतील त्यांचे पूर्वज. इशारा. नामदेव महाराज म्हणतात की हे गूढ ज्ञान आहे. याला जे केवळ विनोद समजून नाकारतील ते अज्ञानाच्या अंधकारात नरकात राहतील. हा अभंग आपल्याला सांगतो की आपल्या मनातील विचारांचे भूत बागुल हे वंधेच्या मुलासारखे खोटे आहे. आपण ज्या चिंतांना कुरवाळतो त्या प्रत्यक्षात अस्तित्वातच नसतात. नामदेव महाराज शेवटी म्हणतात की जो याला खोटे म्हणेल त्याचे पूर्वज नरकात जातील. याचा अर्थ असा की जर तुम्ही या मनाच्या खेळाला ओळखले नाही तर तुम्ही पिढ्यानपिढ्या मानसिक नरकात तणावात राहाल. म्हणून मनाचे हे खेळ ओळखा आणि सशाने सिंह ग्रासल्यासारखा आपल्या आत्मविश्वासाने संकटावर मात करा. नामदेवांचा संदेश आणि आजचे वास्तव. संत नामदेव महाराज शेवटी म्हणतात, जे हे खोटे मानतील त्यांचे पूर्वज नरकाला जातील. याचा अर्थ असा की जर तुम्ही या विसंगती ओळखल्या नाहीत आणि सत्य स्वीकारले नाही तर तुमची अधोगती अटळ आहे. आजच्या युगात मूल्यांची घसरण रोखण्यासाठी डिजिटल जगातील फिल्टर्स बाजूला सारून वास्तवाचा स्वीकार करणे, दुसऱ्याचे श्रेय न चोरणे, मांजर न होणे. माहितीच्या महापुरात बेडूक आले लोटे. काय खरे आणि काय खोटे हे ओळखण्याची शक्ती विकसित करणे. हा अभंग आपल्याला आरसा दाखवतो. आपण मुंगी असून शिंगी होण्याचा प्रयत्न करत आहोत का हे तपासावे. हाच यातील खरा धडा आहे. सध्याच्या युगात या अभंगाचा विचार मॉडर्न कॉन्टेक्स्ट. आजच्या काळात हा अभंग माइंडसेट ट्रान्सफॉर्मेशन मानसिक परिवर्तन शिकवतो. 1. लहान गोष्टीतील मोठेपण. मुंगी व्हॅली हे आपल्याला शिकवते की तुमची सुरुवात कितीही लहान असली, उदा. एखादा छोटा स्टार्टअप किंवा विचार तरी योग्य मार्गदर्शनाखाली त्याचे परिणाम 12 हत्तींना तृप्त करण्याइतके मोठे असू शकतात. 2. मानसिक शांती. द चर्निंग. शेळीने घुसळण करणे म्हणजे आजच्या धावपळीच्या युगात स्वतःचे सेल्फ ॲनालिसिस करणे. जेव्हा आपण स्वतःला घुसळतो, इंट्रोस्पेक्शन करतो तेव्हाच त्यातून यशाचे लोणी मिळते. 3. इंद्रिय निग्रह. द टॉर्टॉइस. पाण्यात कासव हे आजच्या सोशल मीडियाच्या युगात अत्यंत महत्त्वाचे आहे. सभोवताली माहितीचा महापूर असताना आपल्या इंद्रियांना कासवासारखे वेळेत ओढून घेणे, डिजिटल डिटॉक्स हेच सुखी जीवनाचे सूत्र आहे. 4. अशक्य ते शक्य. स्लेइंग द लायन. सशाने सिंहाला ग्रासणे म्हणजे सामान्य माणसाने आपल्यातील भीतीवर, डिप्रेशनवर किंवा मोठ्या संकटांवर मात करणे. इच्छाशक्ती असेल तर ससा, सामान्य माणूस, सिंहासारख्या मोठ्या संकटासारख्या आव्हानांना गिळू शकतो. थोडक्यात हा अभंग बुद्धीला धक्का देऊन आपल्याला संकुचित विचारांतून बाहेर काढतो आणि विश्वात्मक दृष्टिकोन देतो. आधुनिक उदाहरण. ऑफिस आणि घरातील उफराटी परिस्थिती कल्पना करा. एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये खूप राजकारण चालले आहे. तुमचा बॉस सिंह तुम्हाला सतत त्रास देत आहे. तुम्ही चिडता, वाद घालता आणि तणावात राहता. सामान्यांची प्रतिक्रिया. अभंगाचा उपयोग. येथे तुम्ही मुंगी बना म्हणजे स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवून इतकी क्षमाशील वृत्ती ठेवा की तुमच्या शांततेसमोर बॉसचा अहंकार सिंह आपोआप शांत होईल. घरात सासू सुनेचा किंवा नवरा बायकोचा कलह होत असेल तर समोरच्याची मोठी चूक आपल्या मोठ्या मनाच्या वाटीने. चिमणीचे डोळे पहा. जेव्हा तुम्ही परिस्थितीला अहंकाराने न बघता साक्षीभावाने बघता तेव्हा पाण्यात कासव गीत गात असल्याचा आनंद, अशक्य वाटणारी शांतता तुम्हाला तुमच्या धकाधकीच्या जीवनातही मिळेल. नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश. तुमची रियालिटी हॅक करण्याची संत नामदेवाची पद्धत. मित्रांनो, सोशल मीडियाच्या जगात आपण सतत व्हॅलिडेशन शोधत असतो, पण संत नामदेव महाराज 700 वर्षांपूर्वीच एक असा अल्गोरिथम देऊन गेलेत जो तुमच्या आयुष्यातील गोंधळ, केओस संपवू शकतो. डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. मुंगी आणि हत्ती. तुम्हाला वाटते की तुम्ही एकटे आहात, तुमच्याकडे रिसोर्सेस कमी आहेत, मुंगी. पण नामदेव म्हणतात, जर तुम्ही तुमच्या मनाची शक्ती ओळखली तर तुम्ही इतका आनंद निर्माण करू शकता की तो 12 हत्तींना, मोठमोठ्या संकटांना पुरून उरेल. तुमच्यातली मायक्रो हॅबिट तुम्हाला मॅक्रो रिझल्ट्स देऊ शकते. 2. फोकस ओव्हर फोमो. कासव आणि कोल्हा. जग बाहेर नाचतंय, कोल्हा, पण खरा वाईब तर आत आहे.
जेव्हा तुम्ही कासवासारखे स्वतःच्या कोशात इनर सेल्फ जाता तेव्हा तुम्हाला जे म्युझिक ऐकू येईल ते कोणत्याही स्पॉटिफाय प्लेलिस्टपेक्षा भारी असेल. यालाच आपण आजच्या भाषेत डीप वर्क किंवा फ्लो स्टेट म्हणतो. 3. किल द इगो नॉट द वाइब. ससा आणि सिंग. तुमचा राग, तुमचा इगो हा एखाद्या सिंहासारखा तुमच्यावर डरकाळी फोडतो, पण तुमची क्वाइट कॉन्फिडन्स ससा इतकी पॉवरफुल असू शकते की ती मोठ्या संकटांना शांत करू शकते. हे सॉफ्ट स्किल्सचं सर्वोच्च शिखर आहे. 4. स्टॉप लिव्हिंग अ लाय. लटिके न बोलू. नामदेव महाराज म्हणतात, मी खोटं बोलत नाहीये, हा माझा अनुभव आहे. आजच्या फिल्टर्स आणि फेक लाईफच्या युगात ऑथेंटिसिटी हीच खरी पॉवर आहे. जे आहे ते प्रामाणिकपणे स्वीकारा. हा अभंग म्हणजे एक लॉजिक डिफाईंग लॉजिक आहे. जेव्हा तुम्ही तुमची बुद्धी बाजूला ठेवून हृदयाने अनुभव घेता तेव्हाच तुम्हाला कळते की बेडूक लोटं घेऊन येणं म्हणजे अशक्य गोष्टी शक्य करणं होय. आजची कृती. हा अभंग आपल्याला शिकवतो की जगाचे नियम बदलण्यापेक्षा स्वतःच्या दृष्टीचा कोन पर्स्पेक्टिव्ह बदला. जेव्हा तुमचा अहंकार गळतो तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. आज दिवसभरात तुमच्याशी कोणीही उद्धटपणे बोलले, तुमचा अपमान केला किंवा कामाचा ताण दिला तरी प्रतिसाद देऊ नका. फक्त एक स्मितहास्य करा आणि मनात म्हणा, सशाने सिंह ग्रासिला. आज पूर्ण दिवस कोणाशीही वाद न घालता शांत राहून आपल्या आंतरिक शक्तीचा अनुभव घ्या. संतांची वाणी ही केवळ शब्द नसून ते जगण्याचे अमृत आहे. भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून हाच अमृतकण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे. तुमची सोबत अशीच राहू द्या. कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.